नमस्कार. मी रुपाली जोशी, इंदोरहून. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे कृष्ण कमळ. मी सुरेश. आम्ही 7-8 मित्र अगदी लंगोटी यारच म्हणा ना. आमच्या आवडीही साधारण सारख्याच. हिंडणं, फिरणं, वेगवेगळे पदार्थ खाऊन पाहणं, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं आणि हो, सर्वात आवडता छंद म्हणजे ट्रेकिंग करणं. उंच उंच डोंगरावर जाऊन तिथून नद्या, दरी, खोरे पाहण्यात आम्ही सारेच रमायचो. आमचा ड्रायव्हर, गाडी सारं कायम ठरलेलंच. माझी आई तर मला चक्क भटक्या म्हणायची. आमची परिस्थिती तशी बेताचीच होती. एक आई आणि हे मित्र सोडले तर मला आपलं असं कुणी नव्हतं. आई एका पतपेढीत काम करायची आणि मी बँकेच्या एक्झाम्स देत होतो. पण त्यासोबत एका दुकानात मी कामही करायचो. आईला मदत व्हायची आणि माझी हिंडण्याची हौस त्या पैशातून भागायची. मागच्या वर्षी 25 जूनला आम्ही सगळे कर्जत जवळच्या एका टेकडीवर जायला निघालो. माझे मित्र ट्रॅक्स घेऊन माझ्या घरी आले. आईनं भरपूर खाऊ बांधून दिला. मित्रांना धमकावलंही, ह्याला व्यवस्थित सांभाळा आणि वेळेवर घरी परत या. सगळ्या मित्रांमध्ये रमेश अगदी जीवाभावाचा मित्र, जीवाला जीव देणारा. आई त्याला तर अगदी हक्काने माझ्यावर लक्ष ठेवायला सांगायची. डोळे मिटून आईचा आणि माझा रमेशवर पूर्ण विश्वास. मित्रांना तर सवयच झाली होती. आई बोलायच्या आधी तेच बोलायला सुरू करायचे. काकू, आम्ही ह्याला नीट सांभाळून आणू, ह्याच्यावर लक्ष ठेवू, वेळेवर परत येऊ आणि हसायचे जोरजोरात. पण त्यांना कल्पना होती हो, आईचा माझ्यावर फार जीव आहे. तसा सगळ्यांच्या आईचा असतोच की. पण मला वगळता तिचं कुणीच नव्हतं. हे मित्र जाणून होते. तेही माझी पूर्ण काळजी घ्यायचे. आम्ही सगळे ट्रॅक्समध्ये बसलो आणि प्रवासाला सुरुवात झाली. रम्याच म्हणायचो आम्ही त्याला. रम्यानं आता गिटारीची तार छेडली आणि आमचा सुखद प्रवास सुरू झाला. कर्जतच्या अगोदरच ते निसर्गरम्य ठिकाण होतं. सगळे आपापल्या बॅग घेऊन आम्ही सर्व खाली उतरलो. पावसाळा असल्यामुळं सगळीकडं हिरवंगार गालीचं पसरलेलं होतं. धबधब्याच्या तुषारांनी आम्हाला जणू वेलकम केलं असावं. आम्ही हळूहळू टेकडीवर चढायला सुरुवात केली. जवळजवळ अर्ध्या तासानं आम्ही त्या टेकडीच्या टोकावर असलेल्या पठारावर पोहोचलो. रिमझिम पाऊस पडतच होता. सोबत आणलेला टेंट बांधला. रम्यानं आपली गिटारची तार पुन्हा छेडलीच. बॅग्स त्यात ठेवून आम्ही भटकंतीला सुरुवात केली. ते अतिशय सुंदर रम्य ठिकाण होतं. वेगवेगळ्या प्रकारची वृक्षवल्ली, पक्षी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे मन अगदी प्रफुल्लित होऊन गेलं होतं. हिंडलो, फिरलो, जेवणं केली. आता सारे मित्र मस्त पहुडले होते. मला लांब झाडात एक सुंदर फूल दिसलं. मी तसं फूल कधीच पाहिलं नव्हतं. जांभळ्या रंगाचं, बहुधा ते कृष्णकमळ असावं. मला एकदा आईनं एका मासिकात अशा फुलाचा फोटो दाखवला होता. मी रमेशला म्हटलं, किती छान फूल आहे रे, चल ना आईसाठी आणायला. रम्या म्हणाला, दमलोय यार, तू आण ना, मी आहे इथेच, तुझी वाट बघतोय. हां, ये लवकर. आता मी त्या फुलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कितीही चाललं तरी अंतर संपतच नव्हतं. पण मला ते फूल आईसाठी हवंच होतं, म्हणून मी चालत होतो. मित्रांच्या गप्पांचा आवाज मला येत होता, त्यामुळे न घाबरता मी पुढे पुढे चाललोच होतो. घड्याळाकडे पाहिलं तर चक्क संध्याकाळचे 6 वाजले होते. दुपारी 2 वाजता मी फुलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली, पण असं कसं, कोण जाणे, मी त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हतो. चक्क अंधार पडायला लागला. मग ठरवलं की माघारी जायचं. जाऊ दे फुलबिल, काही नको. मी आमच्या टेंटकडे आलो, पण तिथं आमचा टेंटही नाही आणि मित्रही. मी ट्रॅक्स ठेवली होती त्या ठिकाणी गेलो, तर ते जागेवर नव्हतीच. चाकांची खूण हायवेकडे जात होती. त्याचा अर्थ मित्र इथेच विसरून गेले की काय मला.
मी प्रचंड घाबरलो. मी हायवेकडे चालायला सुरुवात केली. माझ्या डोक्यात विचार येत होते, मी इतक्या वेळा मित्रांसोबत प्रवास केला आहे, इतक्या ठिकाणी आम्ही हिंडलो फिरलो आहे, पण हे असं कधी झालं नाही. मला ते विसरून गेले असं तर मुळीच झालं नाही. बरं सगळे विसरू देत, रम्या रम्या मला कसं विसरू शकतो? चालत चालत कसाबसा मी हायवेपर्यंत येऊन पोहोचलो. काही वाहन मिळालं तर आपल्या घराच्या दिशेने जावं या दृष्टीने मी पाहत होतो. पण एकही बस नाही. अहो बस काय, साधी टू व्हीलरही गेले 2 तास तिथं फिरकलीही नव्हती. आता चारही बाजूंनी जंगल, किर्र, अंधार, रातकिड्यांचा आवाज. मी मुंबईत राहणारा माणूस, इतक्या एकटेपणाची, अंधाराची कधी सवयच नाही. मला प्रचंड भीती वाटायला लागली. आणि आईचं काय, ती तर माझी खूप काळजी करत असणार. माझे मित्र मला विसरणं शक्यच नाही. आम्ही गाडीत बसल्यानंतर माणसं मोजायचो, कुणी खाली राहिलं ना तेही पाहायचो. मला काहीच कळायला मार्ग नव्हता. कुणाची मदत घ्यावी तर दूरदूरपर्यंत कुणी चितपाखरूही दिसत नव्हतं. शेवटी मी एका मोठ्या दगडावर बसलो. सहज मागच्या बाजूला पाहिलं तर एक सावली दिसली. नीट निरखून पाहिलं तर 25-26 वर्षांचा एक मुलगा माझ्या डाव्या हाताला उभा होता. पांढरा शुभ्र पायजामा कुर्ता घातलेला, अगदी हँडसम. आता मला थोडा हुरूप आला. मी उठलो, त्याच्याशी बोलायला गेलं. मी माझी ओळख करून दिली. त्याला म्हणालो, तुमची ही गाडी वगैरे चुकली आहे का हो? माझंही तसंच झालं आहे बघा ना. पण बरंच झालं, मला तुमची सोबत होईल की. आपण दोघे मिळून काहीतरी मार्ग काढूया. मी इथे मित्रांबरोबर पिकनिकला आलो होतो आणि ते मला इथे विसरून गेले. माझी आई घरी खूप काळजी करत असेल. बाकीचे मित्र विसरले मी समजू शकतो, पण रम्या मला कसा विसरला? आणि मी त्याच्या शेजारीच बसून प्रवास करतो नेहमी. त्यांनी माणसं मोजली पण असतील की. आता त्या मुलाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, त्यांनी माणसं मोजली आणि मोजली तेव्हा मी तुझं रूप घेऊन त्या सीटवर बसलो होतो, म्हणून ते निघून गेले. आता या वाक्याचा मला काही अर्थच कळेना. मी त्याला म्हटलं, इतक्या रात्री इथं काय करतोयस तू? काय बोलतोयस? मी त्याला विचारलं. म्हटलं काहीतरी समजावून सांग, मला कळेल असं बोल. त्यावर तो म्हणाला, मी राजीव. गेल्या 25 वर्षांपासून मी या ठिकाणी वाट बघतोय. कुणी माझी मदत करेल का? हा समोरचा मोठा दगड दिसतोय? त्याला आदळून माझ्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आणि मी याच जागी स्वतःचा जीव गमावून बसलो. माझं एक काम अपूर्ण आहे. त्या कारणाने मला मुक्तीही मिळत नाही आहे. त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. म्हणून मी तुला त्या फुलाच्या आकर्षणाने इथंच अडकवून ठेवलं. तुझे मित्र केव्हाच गेलेत रे. तुला मित्रांच्या बोलण्याचा जो आवाज येत होता ना, तो भ्रम मी निर्माण केलेला होता, तुला इथं थांबवून ठेवण्यासाठी. तुझे मित्र निघाले तेव्हा मी तुझं रूप घेऊन गाडीत बसलो. तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला भेटलो आणि 2 दिवसांकरता पुण्याला ट्रेनिंग आहे म्हणून जायचं आहे असंही तिला सांगून आलो आहे. त्यामुळे तुझी आई तुझी काळजी करणार नाही वाटतं, मुळीच बघणार नाही. हे सगळं ऐकून मी अतिशय घाबरलो. मी उठलो आणि दिसेल त्या दिशेला धावत सुटलो. मला त्या भूतापासून स्वतःला वाचवायचं इतकंच कळत होतं. खूप धावल्यानंतर एका झाडाखाली धापा टाकत उभा राहिलो. तिथं वारा नव्हता, तरीही मला पानांची सळसळ ऐकू येत होती. मी वर पाहिलं तर ते भूत माझ्या आधीच त्या झाडांच्या फांदीवर झुलत बसलं होतं आणि धक्कन उडी मारून माझ्यासमोर येऊन उभं राहिलं. मी चक्क बेशुद्ध झालो. माझी बोबडीच वळली होती. कसाबसा शुद्धीवर आलो तर ते भूत माझ्या डोक्याशी बसलेलं. मला कळलं होतं, कितीही पळालं तरी हे भूत आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे मी त्याच्या पाया पडलो. पाहिलं तर काय त्याचे पायही उलटे हो. मी त्याला म्हटलं, मला सोड. माझ्या आईचा मी एकुलता एक मुलगा आहे. माझ्याशिवाय तिचं जगात कोणीही नाही आहे. त्यावर तो मला समजवायला लागला, तू मला घाबरू नकोस रे. मी तुला काहीच इजा करणार नाही. उलट मलाच माझ्या आईसाठी तुझी मदत हवी आहे.
मी तुझ्या इतक्या मित्रांमध्ये तुझी निवड केली त्याचं कारणही तुझं तुझ्या आईवरचं अतोनात प्रेम. शिवाय माझी आणि तुझी जन्मतारीख एक आहे, जन्मवेळ एक आहे, नक्षत्र सारं सारं एक आहे, फक्त साल वेगळं आहे. मला फक्त 2च दिवसांकरता तुझी मदत हवी आहे आणि तेही आईची सेवा करण्यासाठी. त्या बदल्यात मी तुला हव्या त्या बँकेत जॉब लावून देऊ शकतो. मी काय काय करू शकतो तुला आत्तापर्यंत कळलंच असेल ना. तुला काहीच इजा होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. मी आई शपथ घेऊन सांगतो, फक्त 2च दिवस. प्लीज मला मदत कर. मी तुला प्लीज म्हणतोय. तसं मी तुझ्याकडून काही करवून घेऊ शकतो, पण त्यामुळे माझ्या मुक्तीमध्ये अडथळा निर्माण होईल. मी जर जबरदस्ती केली तर मी पुन्हा मुक्तीपासून लांब जाईल. म्हणून तू परवानगी दे मला. तू म्हण की मी तुझी मदत करेन. भूत वचन देत होतं, परवानगी मागत होतं. मी परवानगी दिली काय आणि ना दिली काय, त्याला जे करायचं ते तो करणारच होता. त्यामुळे मी आता एक अट ठेवली. मी त्याला म्हटलं, मला आधी तुझं घर, तुझी आई पाहायची आहे, मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. तुझी मदत करण्याचाही विचार करेन. पण मदत म्हणजे नेमकं माझ्याकडून तुला काय अपेक्षित आहे रे? तो म्हणाला, मी आईची सेवा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी मला शरीराची आवश्यकता आहे आणि ते शरीर तू मला द्यावंस हीच माझी इच्छा आहे. मी थरारलो. ही अशी मदत करणं शक्यच नाही बुवा. तरीही मी विचार केला की ही वेळ तर मारून नेऊया. मग मी त्याला म्हटलं, मी आधी सगळं पाहीन आणि मग विचार करून तुला सांगेन. आता ते भूत लगेच तयार झालं. पण बस तरी कुठं आहे, इथून जायचं असेल तर? त्या भूताने हात वर केला आणि पुण्याची बस येऊन उभी राहिली. त्या भूताला चकमा देऊन मी पटकन त्या बसमध्ये चढलो, जाऊन बसलो आणि सुस्कारा सोडला. बाजूच्या खांबावर माझी नजर गेली तर ते भूत खांबावर आधीच विळखा घालून बसलेलं आणि म्हणालं, तुझी 2 दिवस सुटका नाही आहे. विषय बदलावा म्हणून मी म्हटलं, तू हात वर केल्यावर बस कशी आली? त्यावर भूत म्हणालं, झाड पाडून मीच हायवेवर बस बंद केली होती. हात वर करून पुन्हा झाड होतं तसं करून मीच बस चालू केल्या आहेत. इतक्यात कंडक्टर आला. मला म्हणाला, ओ साहेब, तिकीट काढा, मग खांबाशी बोला. माझं पाकीट तर बॅगेत राहिलं होतं. आता पैसे असा विचार आल्याबरोबर त्या भूतानं कंडक्टरच्याच खिशातून 500ची नोट काढली आणि माझ्या खिशात टाकली. मी थँक्यू म्हणालो. तसं कंडक्टर म्हणाला, आधी तिकीट घ्या हो, मग मीच तुम्हाला थँक्यू म्हणेल. कुठं उतरायचं आहे? मी पुन्हा खांबाकडं पाहिलं. भूत म्हणालं, चिंचवड सांगा. कंडक्टर ओरडला, ओ, आधी माझ्याशी बोला ना, मग त्या खांबाशी बोला. का हो, तुम्हाला निर्जीव वस्तूंशी बोलायला खूप आवडतं का हो? मी पटकन म्हटलं, चिंचवड द्या, चिंचवड. त्याचेच 500 रुपये त्याला दिले, तिकीट घेतलं. सकाळी सकाळी आम्ही भूताच्या घरी पोहोचलो. त्यानं खिडकीतून मला अंथरुणावर खिळलेली त्याची आई दाखवली. मी लोटलेलं दार उघडलं. घरात काही फोटो लावलेले होते. त्यात त्या भूताचाही फोटो होता. त्यावर चंदनाचा हार घातलेला होता. त्याच्या शेजारी त्याच्या वडिलांचा फोटो असावा. त्यालाही चंदनाचा हार होता. भूताच्या म्हणजे राजीवच्या लग्नाचाही फोटो तिथं होता. इतक्यात त्याच्यात घरचा नोकर दूध वगैरे घेऊन घरात आला. राजीवनं सांगितल्याप्रमाणे मी त्याला राजीवच्या मित्राचा मुलगा आहे आणि 2 दिवस राहणार आहे असं सांगितलं. शिवाय राजीवने त्याच्या पत्नीच्या आवाजात नोकराला कॉल करून तसं सांगितलंच होतं माझ्याबद्दल. नोकर त्याच्या कामाला लागला. त्याची आई गाढ झोपलेली होती. असं पाहून मी त्याला विचारलं, तुझं लग्न झालं आहे, मग तुझी पत्नी घरात कुठं दिसत नाही आहे? त्यावर तो म्हणाला, तुझ्या मनात काहीच शंका नको, म्हणून मी तुला माझ्या आयुष्याबद्दल सगळंच सांगतो. आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा, गडगंज संपत्ती, नोकर चाकर. मीही चांगला शिकलो, मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होतो. स्नेहा माझ्याच कंपनीत HR डिपार्टमेंटमध्ये होती. सुंदर, स्मार्ट, सेल्फ मेड म्हणतात ना, अगदी तशी. अनाथ आश्रमातून लहानची मोठी झालेली, पण संस्कारी, शालीन मुलगी. माझा तिच्यावर जीव जडला. आईवडिलांनीही तिला आपलं मानलं.
सगळं अगदी छान चाललं होतं. पण हळूहळू स्नेहाचं आणि आईचं पटेनासं झालं. स्नेहाला कुठल्याच बंधनाची सवय नव्हती. आई मात्र शिस्तीची. त्यामुळे घरातल्या कटकटी कधीकधी विकोपाला जायच्या. त्याचा परिणाम बाबांच्या तब्येतीवर व्हायला लागला. अल्पाशा आजाराने बाबांचं निधन झालं. नंतरचे 5-6 महिने थोडे बरे गेले. दोघी जरा शांत होत्या. पण पुन्हा पहिले पहाडे 55. मी आईला काही आणलं तर बायकोला राग यायचा. बायकोला आणलं तर आई वैतागायची. बरं, दोघींना आणलं तर आम्ही बँडवायला आहोत का म्हणून माझ्याशी भांडायच्या. दोघींना एकसारखं का आणतात म्हणून हैराण व्हायच्या. एकदा अशाच काही कारणावरून दोघींची खूप भांडणं चालली होती. मी वैतागून घरातून बाहेर पडलो. गाडी काढली आणि फुल स्पीडमध्ये दिशाहीन चालवत होतो. त्या दोघींची कटकट भुनभुन सततची. त्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. गाडी दगडावर जाऊन आदळली आणि माझं शरीर छिन्न भिन्न झालं. सगळं संपलं. पण माझा आत्मा भटकत होता. माझा मृतदेह घरी आणला तेव्हा मी त्यासोबतच होतो. माझी बायको आणि आई एकमेकींच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होत्या. एकमेकींना सांत्वना देत होत्या. यातली 10% आपुलकी जरी त्यांनी मी असताना दाखवली असती ना, आज मी त्यांच्यासोबत असतो. ठीक आहे. पुढं त्या गुण्यागोविंदाने राहत होत्या. मी ते पाहून तृप्त होत होतो. आईनं समंजसपणा दाखवून माझ्या पत्नीचं दुसरं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारातून वेळ काढून आईची सेवा करायला यायची. गेले 8 दिवस ती नवऱ्यासोबत परदेशात गेली आहे. तिथं तिचा मुलगा असतो. त्याला भेटायला ती गेली आहे. त्यामुळे मला आता आईची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. नोकर आहेत पण ते वरवर सेवा करतात झालं. त्या भूताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते. मला त्याच्या सच्चेपणाचं प्रमाण मिळालं. मी त्याला आपल्या शरीरावर ताबा घ्यायची संमती दर्शवली. आता माझं शरीर जडजड व्हायला लागलं. डोळे अगदी ताटल्यासारखे होऊ लागले. ताप भरल्यावर अंग तापतं तसं मला वाटायला लागलं. मला स्वतःमध्ये खूप बदल जाणवायला लागले. अचानक माझा आवाज बदलला. चालण्याची पद्धत बदलली. मी राजीवच्या आईपाशी जाऊन तिला हाक मारली आणि तिनं "राजीव, तू आलास बेटा" असं म्हणून माझ्या डोक्यावर हात फिरवला. तो दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस तिनं खूप गप्पा मारल्या. माझ्या हातून थोडं सूपही घेतलं. दुसऱ्या दिवशी शांतपणे माझ्या मांडीवरच तिनं आपला प्राण त्याग केला. त्या क्षणाला राजीव कुठंतरी नाहीसा झाला. मी नोकरांना बोलवून सर्व अंत्ययात्रेची तयारी करायला सांगितली. सर्व तयारी झाली आणि पुन्हा राजीव मला दिसला. मी त्याला विचारलं, "कुठं होतास?" "आता तर तुला मुख्य काम करायचं आहे." राजीव म्हणाला, "तुझी बँकेची नोकरी पक्की झाली आहे. घरी लेटर गेलंय तुझ्या." आणि पुन्हा त्यानं माझ्या शरीराचा ताबा घेतला. त्यानं आईला अग्नी दिला. त्या धुरासोबत मला आकाशात 2 ज्योती जाताना दिसल्या. मला जंगलात दिसलेलं फूल माझ्या कुर्त्याच्या खिशात होतं. शिवाय नोटांची एक गड्डी आणि राजीवच्या घराचे पेपर्स माझ्या हातात होते. तो त्याचं सारं काही मला देऊन चालला होता. त्या गड्डीतले काही पैसे तिकीट खर्चाचे मी स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे सारे वृद्धाश्रमाला राजीवच्या आईच्या स्मरणार्थ देऊन माझ्या आईकडं परत आलो. मी आल्या आल्या आईला ते फूल दिलं. मी येण्याच्या आधी माझ्या नोकरीचं लेटर घरी आलेलं होतं. आईनं मला ते फूल देवाच्या चरणी वाहायला सांगितलं. आई खूप खुश होती. मला नोकरी मिळाली होती. राजीवनं त्याच्या आईसोबत माझ्या आईलाही आनंदी केलं होतं. माझी नोकरी मी सुरू केली होती. मनाच्या एका कोपऱ्यात राजीव सदैव पूजनीय असतो. माझी भटकंती चालूच आहे आणि कुणी राजीव मला अजून तरी भेटलेला नाही. धन्यवाद.